राजे 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलाय, क्षीरसागर मुक्त बीड केलंय. हा बीडकरांचा डोक्यातला विषय आहे. बीडकरांनी ठरवलेलं होतं. या ठिकाणी बाकी एक्झिट पोल काय येत होते, काय म्हणत होते याच्याकडे आम्ही लक्ष न देता बीडकर ज्या पद्धतीनं आम्हाला सांगत होते, आश्वस्त करत होते, तेच त्याच्यावर आम्ही त्या विश्वासावर लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि हा जो विजय आहे हा जनशक्तीचा, बीडकरांचा जनरेटा त्या ठिकाणी आहे. अहंकार आणि आमच्याशिवाय या शहरावर कुणीही राज्य करू शकत नाही अशा पद्धतीच्या आविर्भावात राहणारे इथले जे काही सत्ताधीश तथाकथित होते त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम बीडकरांनी केलेलं आहे. गेवराईचं पार्सल गेवराईला पाठवून तुम्हाला हिनवलं गेलं, काय उत्तर द्याल? त्याचं उत्तर बीडकरांनी दिलेलं आहे. वास्तविक पाहता हे अशा चिल्लर आंडूपांडूला मी उत्तर देणं अपेक्षित सुद्धा नव्हतं. त्याचं उत्तर खऱ्या अर्थानं बीडकरांनी आज त्या ठिकाणी या मतदानातून आणि या कौलामधनं दिलेलं आहे. थोडक्यात खरं तर बीडमध्ये लक्ष दिल्यामुळे आपल्याला गेवराई निसर्ग पाहायला नाही, हे बघा काय ठीक आहे, काही कॅल्क्युलेशन, काही गणित जे काही आहेत ते कमी जास्त झालेले असतील, कुठं काही गोष्टी आमच्या कमी आम्ही पडलेलो असू, आणि तो जो काही गेवराई शहराचा, गेवराईकरांचा जो काही कौल आहे तो आम्ही मोठ्या मनाने मान्य केला आहे. दादांना मोठं गिफ्ट दिले तुम्ही, त्या ठिकाणी तुमचं नुकसान करून दादांना गिफ्ट दिलं, त्याच्यामुळे काय असणार आहे? नाही, हे बघा मला दादांनी जे आहे थांबा नाही, हे बघा काय विषय आहे. विषय एवढाच आहे, एकदा हायकमांडनी, पक्षश्रेष्ठींनी आपल्याला आदेश दिल्यानंतर बाकी मग आपण काय पाहायचं नसतं. या ठिकाणी इथल्या जे काही तथाकथित नेते आहेत त्यांनी दगाफटका केला होता, पक्षाबरोबर दगाफटका केला होता, विचारधारेबरोबर दगाफटका केला होता. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची जबाबदारी ही मला दादांनी दिली आणि ती जबाबदारी पार पाडणं माझं काम होतं, ती मी पार पाडलं.